चला तर मंडळी, आज आपला एकदम युनिक नाश्ता बनणार आहे. तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा सँडविचसारखा आजचा हा आपला मेनू बनणार आहे. नाही आपल्याला इथे पूर्वतयारी करण्याची काहीच गरज नाही. दही, नाही सुजी. एकदम बेस्ट आणि एकदम झटपट बनणार आहे. हेल्दीसुद्धा आहे. याच्यामध्ये काहीच आपल्याला वेळ लागणार नाही. पण बनवायला जेवढा सोपा आहे, खायला अप्रतिम लागतो हा नाश्ता. मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा संध्याकाळच्या चायसोबत खा किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये हा झटपट बनवून तयार करू शकतो असा हा नाश्ता आहे. बेसन न वापरता आजची आपली रेसिपी बनणार आहे झटपट इथे सँडविचसारखी नवीन इथे स्नॅक्स. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका मंडळी. तसाच जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर एक वाटी इथं घेतलेली आहे मी चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ. 2 तास मी इथं गरम पाण्यामध्ये भिजवत घातलेली होती. सकाळी उठल्याबरोबर ही प्रोसिजर केलेली आहे. तर आता आपल्याला एकदम इथे फाईन पेस्ट बनवून तयार करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला 2 ते 3 टीस्पून पाणी घालायचं. जास्त पाणी घालू नका, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते. फिरून फिरून एकदम पिठासारखं बारीक इथं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते अशाच पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे, कारण की आपला जे स्नॅक्स बनणार आहे एकदम फुला फुला आणि सॉफ्ट बनणार आहे. तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मोठंच भांडं घ्या जेणेकरून तुम्हाला चांगलं फेटता येईल एवढं आपल्याला भांडं घ्यायचं आहे. तर आता हे जे आपण चण्याचं जे पेस्ट आहे चांगलं इथं डबल होईपर्यंत फिरून घ्यायचं. त्याचा कलर चेंज होईपर्यंत फिरून घ्यायचं. तर टोटल मी तुम्हाला लास्टमध्ये टाईम सांगणार आहे. तर आता बघू शकता 10 मिनटं झालेले आहे. तर आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथं मी अद्रकचा इथं कसून घेतलेला 1 इंचाचा तुकडा आहे. हळद घालून घ्यायची. आता तुम्ही म्हणसाल का हा ढोकळाच बनवत आहे, पण ढोकळ्यापेक्षाही जास्त सॉफ्ट आणि स्पंजी बनतो. तर 2 टीस्पून साखर घालायची आणि फिरून घ्यायचं. आता हे डबल बॅटर आपल्याला इथं फुलं फुलं करून घ्यायचं, म्हणजे डबल झालं पाहिजे तेवढं आपल्याला फिरवत जायचं. जेवढं तुम्ही इथं फेटणार तेवढं तुमचा स्नॅक्स एकदम स्पंजी आणि सॉफ्ट बनणार. तर बघू शकता इथं पहिल्यांदा मी 10 मिनिट घेतले, पुन्हा इथं 10 मिनिट घ्यायचं. तर आता आपल्याला इथं 2 टीस्पून ऑइल घालून घ्यायचं, म्हणजे घशामध्ये अटकणार नाही आणि आपला जे स्नॅक्स बनणार आहे एकदम सॉफ्ट बनणार आहे. तर आता मी इथं फिरून फिरून तुम्हाला दिसत असेल इथं आपल्याला जास्त फेटायचं काम आहे. तर आता तुम्हाला बॅटर दिसत असेल आपलं डबल फुलून तयार झालेलं आहे. तर बघू शकता जास्त पातळही नाही जास्त थिक नाही. 15 मिनिट फेटून घेतलं. आता 1 टीस्पून इथं घालायचा आहे बेकिंग पावडर आणि चिमूट घालायचा आहे, चिमूटभर फक्त इथं आपला नेहमीचा सोडा. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं इथं फेटून घ्यायचं. आता फेटणार तेवढं चांगला हा फुला फुला नाश्ता बनवून तयार होतो. तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे, जेवढं फेटणार तेवढं आपण इथे फिरवत राहायचं, म्हणजे चांगलं फुलं फुलं बॅटर तयार होतो. तर बेक करण्यासाठी मी इथं केक टीन घेतलेलं आहे, पण याच्यामध्ये काहीच वापरणार नाही. नेहमीच कोणतेही दुधाचं भांडं किंवा पातेलं इथं घेऊ शकता, म्हणजे नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये राहते त्याच्यामुळं मी एक इथे दुधाचं पातेलं घेत आहे. आणि स्टीलचं इथं बिलकुल घेऊ नका, स्किप करा. इथे जर्मलचं असेल तर मस्त बेक होते त्याच्यामध्ये आणि फुलं फुलं तयार होतो. तर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बॅटर आणि साईडला इथं मी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी. ते सुद्धा मस्त बॉईल झालेलं आहे. एक रिंग टाकायची याच्यामध्ये आणि आता आपल्याला झाकून इथं 20 मिनिटं बेक करून घ्यायचं. आता चण्याची डाळ आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं थोडंसं टाईम द्यायचं, म्हणजे चांगलं इथं डबल फुलेपर्यंत झाकून ठेवायचं. तर चला, तर 20 मिनिटं झालेले आहे आणि आपलं बॅटर बघायचं आता की फुललं किंवा कच्चं आहे ते बघायचं. टूथपिक किंवा चाकू टाकून बघायचं, 2-3 जागी टच करायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल थोडंसं इथं चिपकत आहे तर ठेवा 2 मिनिट. थोडंसं हलकंसं थंड झालेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. उलटी प्लेट करायची आणि लवकर निघून जातो हा, काहीच वेळ लागणार नाही. तर बघू शकता मस्त जाळीदार इथं आपला हा स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. आता ढोकळा म्हणा, इडली म्हणा, तुम्हाला जे नाव द्यायचं असेल देऊ शकता. इडलीपेक्षा ढोकळ्यापेक्षा जबरदस्त लागतो हा, अशा पद्धतीने जरी बनवला तरी चालेल. आता इथं सिरका जरी मी बनवला नाही, पण एकदम इथं ऑइलमध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, बेसिक मसाले, राई, मोहरी, जिरा घालून इथं मी फोडणी घातलेली आहे. त्याच्यामुळे खूप मस्त टेस्ट येतो. कोणताही स्नॅक्स बनवू, हिरवी मिरची तळलेली असो किंवा आपल्याला इथं चटण्या जर सोबत असल्या की चटणी आणि हिरव्या मिरच्या म्हटलं की स्नॅक्सचा हा डबल स्वाद वाढवतो. तर अशाच पद्धतीने बनवा. तर आता इथं काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता बरं काय.
इथं सँडविचसारखा मी इथं काप लावणार आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल, की आतपर्यंत मस्त स्पंजी आणि एकदम लुसलुसीत हा स्नॅक्स बनतो. तर फक्त आपल्याला मेहनत इथं फेटण्यासाठी आहे. 20 मिनिटं मी इथं फेटलेलं आहे. थोडे मसाले टाकायचे, फेटून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत आपलं बॅटर जे आहे डबल होणार नाही तोपर्यंत फेटायचं. म्हणजे ही इन्स्टंट रेसिपी बनवून आपण तयार करू शकतो. अशा जे छोटे-छोटे टिप्स आहे हे लक्षात घ्या आणि अशी रेसिपी बनवून बघा. तुम्ही एक वेळा जरी बनवली आणि खाल्ली ना, तर तुम्हाला असं वाटणार की ही मी वारंवार बनवायची. तर बघू शकता मस्त जाळीदार सुद्धा आहेच आणि स्पंजी सुद्धा आहे आणि टेस्टी तर खूप लागतो हा. मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा चायसोबत खा आणि कमी ऑइलमध्ये आपण हा नाश्ता बनवून तयार केला आहे. त्याच्यामुळं हेल्दी नाश्ता आहे आणि खूप प्रोटीन भरपूर इथे आपली चण्याची डाळ राहते. त्याच्यामुळं असा जर स्नॅक्स बनवून खाल्ला तर सर्वांनाच आवडणारा आहे. मी थोडंसं स्केचअप लावलेलं आहे, डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि असा नाश्ता बनवून एक वेळा तरी नक्की बघून बघा. तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार आहे. मी थोडक्यात सांगते, की जेव्हा मी कोणतीही रेसिपी बनवते, तर जेवढी सोप्यात सोपी होईल तेवढीच तुम्हाला शेअर करते. म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि तुम्ही बनवूनसुद्धा बघेल आणि मी जे नेहमीचे भांडे राहतात तुमच्यासमोर ठेवते, की जेणेकरून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडते मंडळी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत जा. आवडली रेसिपी तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भेटू एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.